स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत चारोली गावाचे ग्रामदैवत श्री वागेश्वर मंदिर, जे आळंदीपासून 8 किलोमीटरवरच्या अंतरावरती आहे। तर मित्रांनो, या वागेश्वर मंदिराचा इतिहास कुठेही उपलब्ध नाही, परंतु अलीकडे या मंदिराचा महत्त्वपूर्ण इतिहास उजेडात आला आहे। या मंदिरातील शिलालेखामधून या मंदिराच्या स्थापनेची तारीख समोर आली आहे। रविवार दिनांक 23 जानेवारी इसवी सन 1726 अशी ही तारीख आहे। या शिलालेखाचे वाचन इतिहास संशोधक डॉक्टर प्रमोद बोराडे यांनी केले आहे। तर मित्रांनो, हे श्री वागेश्वरांचे मंदिर एका छोट्याशा टेकडीवरती वसलेले आहे। अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिराची निर्मिती झालेली आहे। तुम्ही जर एक दिवसीय ट्रिपसाठी बघत असाल तर हे मंदिर खूप सुंदर आहे। लहान मुलांसाठी छोटेसे गार्डनही आहे या ठिकाणी, आणि अतिशय सुंदर मूर्तीही या ठिकाणी निर्मितीकरण केलेले आपल्याला दिसते। श्रावण महिन्यात चारोली व चारोली जवळ असणाऱ्या विविध गावातून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या परिवारासह वागेश्वरांच्या दर्शनास येतात। श्री वागेश्वर मंदिरात मुख्य प्रवेशद्वाराच्या येथे मंदिर प्रशासनाकडून या मंदिराविषयीचा माहितीचा लेख लिहिलेला आहे। हा लेख देवनागरी लिपीमधील आहे। त्याचा मराठीतील अर्थबोध असा आहे की पुणे जिल्ह्यातील चारोली येथील हे श्री वागेश्वर मंदिर महान स्थळ म्हणून संबोधले जावे। दाभाडे घराण्यातील मूळ पुरुष बज पाटील यांचा मुलगा सोमाजी यांचा मुलगा कृष्णाजी दाभोडे यांनी श्री वागेश्वरांचे महान मंदिर हे बांधले आहे। इसवी सन 1725 मध्ये या मंदिराची उभारणी गावातील टेकडीवर झाली।